काही जणांना असं वाटते की खूप गरिबी आहे, खूप दारिद्र्य आहे, किंवा ॲक्सिडेंट आहे, किंवा बिमाऱ्यावर बिमारी आहे, रोगीट वातावरण आहे, किंवा काही असे कांड आहे, फसवणूक आहे, असं म्हणजे बरेचसे असं काही आहे की त्यांना असं वाटते की हे फक्त माझ्याच नशिबात आहे. म्हणजे खूप जसं की मुलंबाळ होत नाही, किंवा आपली प्रगती होत नाही, आपल्या शेतीवाडीमध्ये किंवा मुलांना नोकऱ्या लागत नाही, आपलं घर समोर जात नाही, आपल्या घरी बिमाऱ्याच खूप आहे, किंवा आपलं घर असं प्रसन्न वाटत नाही, किंवा शांत वाटत नाही, असं खावखाव वाटते, किंवा पैसा खूप असून सुद्धा आपल्याला समाधानाची जाग येत नाही, समाधानी वाटत नाही, समाधानाचे जे दोन घास आहेत ते पोटात जात नाही, शांत झोप लागत नाही, अशा खूप काही पॉईंट्स आहे. तर असं तुम्हाला असं वाटत असेल की नाही, हे सगळं माझ्या नशिबात आहे, हे सगळं माझ्या हातात ज्या रेषा आहे ना त्या रेषांमध्येच आहे, हे सगळं नशिबावर आहे, म्हणून आम्ही असे आहोत, नाहीतर आमची परिस्थिती चांगली राहिली असती, त्यांची तर आहे, आमची राहिली असती, असं तुम्हाला वाटते. पण काय करावं, नशिबातच आहे ना लिहिलेलं, तर कोणी चेंज नाही करू शकत. नशिबातच आहे ना, असे माणसं, असं नवरा, किंवा अशी बायको, किंवा असं मुलं मिळणं, हे नशिबातच होतं, हे नशिबातच होतं. आपण काय करणार आहोत, आपलं काहीच नाही झालं तिथे, जे काही आहे ते सगळं देवच करते, वरचाच करते, आपण काहीच करायचं नाही आहे असं तुम्हाला वाटते. पण माझ्या प्रियजनांनो, हे सगळं तुमच्या डोक्यातल्या विचारांचे आहे. जर तुम्ही स्वतःचे विचार चेंज कराल, स्वतःच्या डोक्यातले विचार चेंज कराल, आणि ते विचार जे काही तुमचे निगेटिव्ह नकारात्मक तुम्ही विचार करत असाल, तर त्यांना तुम्ही सकारात्मकतेचा रस्ता दाखवा. जसं की असं म्हणा की जसं तर रोगीट वातावरण असेल तर तुम्ही घर नेहमी स्वच्छ करत राहा, सकाळ सायंकाळ तुम्ही झाडू मारा, सकाळी तुम्ही आपलं पोछा करा, आणि एखादी अशी पुस्तक तुम्ही वाचा, तुम्ही सकाळी उठून फ्रेश फिरायला जा, आणि स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करा. आणि जे विचार आहे तुम्ही ते विचार सकारात्मक पॉझिटिव्हली विचार करा की नाही, माझा आजचा दिवस असं असं छान गेलं, उद्या मी हे चांगले काम करणार आहे, आता मला छान वाटते, माझी तब्येत एकदम तंदुरुस्त आहे, आणि माझी बायको आहे ना खरंच ती छान आहे, माझा नवरा आहे ना ते खरंच छान आहे, दिसायला भले ते ओबडधोबड असेल किंवा तो असेल ओबडधोबड, तरी ते छान आहे, ती छान करतात, माझे मुलं छान शिकत आहे, असं तुम्ही विचार करायला प्रयत्न करा. जसं तुम्ही सकारात्मक विचार कराल ना, तर तुमची लाईफ ॲटोमॅटिकली हे स्वर्गासारखी बनत राहील. तुम्ही एकदम म्हणजे फ्रेश, किंवा एकदम तुम्ही छान राहाल. तुम्ही सकारात्मक ते विचार करा, कारण जसं तुमच्या डोक्यामधून विचार निघतात ना, तुम्ही तसंच घडत जात्या, तसंच तुम्ही घडत्या. म्हणून जे काही तुमची अशी परिस्थिती असेल की ठीक आहे, हे माझी अशी परिस्थिती आहे, तर मी ह्या परिस्थितीला चेंज करूच नाही शकत ना, मी काय करणार आहे, कुठं पडणार आहे, कुठं जाणार आहे, मी मरूही नाही शकत आणि जाऊही नाही शकत, असं तुम्हाला वाटते. म्हणून जसं आहे तसं ढकलत राहायचं, जसं आहे तसं ते राहू द्यायचं, आणि खायचं, प्यायचं, झोपायचं. पण आपण परिस्थितीला चेंज नाही करायचं, पण चेंज कुठं करायचे, आपले विचार चेंज करायचे, त्या विचारांना एक रस्ता दाखवायचं छान, ते विचार तुम्ही चेंज करा, आणि पॉझिटिव्हली विचार करत राहा. पॉझिटिव्हली रोज, कधी तुम्ही एकही दिवस तुम्ही निगेटिव्ह विचार करू नका. जर आता तुम्हाला खरं वाटत नसेल तर तुम्ही फक्त 1 महिना विचार करा, 1च महिना नाही, जास्त तर 8 दिवस तरी तुम्ही विचार करा, आणि 8ही दिवस पूर्णपणे तुम्ही फक्त पॉझिटिव्ह 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 एवढेच विचार करा. म्हणजे की असं नाही की हां आजची भाजी तिखट झालेली आहे, आजची भाजी ना खरंच छान नाही झालेली आहे, आज माझं इतकं नुकसान झालेलं आहे, माझी मुलगी ऐकतच नाही, माझी बायको ऐकतच नाही, माझा नवरा ऐकतच नाही, असे विचार नका करू. विचार करायचा आहे तर चांगले विचार करा. भले जर भाजी चांगली नसेल झाली तरी तुम्ही म्हणा की भाजी आज खरंच छान झालेली आहे, तुम्ही म्हणून तर दाखवा, म्हणा तुम्ही, आज खरंच माझा नवरा छान वागलेला आहे, आज माझ्या मुलाने चांगले कामं केले, आणि मी आज हे चांगले कामं केले, उद्या मी चांगलं कामं करणार आहे. जर पैसे कमवत असेल तर मी उद्या इतके पैसे कमवीन, आज मी इतके पैसे कमवलेले आहे, उद्या कमवणार तितके, असं तुम्ही विचार करा. आणि ह्या विचारामुळे तुमचे विचार, तुमचे जे काही आहे ना, तुमचं मन हा फुल्ल प्रसन्न होईल, तुम्ही निगेटिव्हली राहणार नाही. इतके जे काही पॉईंट्स केले नाही, तुम्ही फक्त काहीच नाही करायची गरज, तुम्हाला काहीच करायची गरज नाही, फक्त जे तुमचे विचार आहे ना ते पॉझिटिव्हली करा, पॉझिटिव्ह विचार करत राहा.
नक्कीच तुमच्या जीवन हा पॉझिटिव्हली घडेल. तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही नक्कीच करून बघा आणि मला सबस्क्राईब केलं असेल तर त्याला अनसबस्क्राईब पण करा. ठीक आहे, मला काहीही हे नाही व्हॅल्यू, म्हणजे असं व्हॅल्यू नाही द्याल तर चालेल, पण मी हे तुमच्या स्वतःसाठीच सांगते. तुम्ही स्वतः चांगले राहिले पाहिजे इतकंच वाटते मला, नाही तर काय आहे. मी बिनधास्त आपलं जगते, खाते, पिते, राहते. मला त्याच्यामध्ये काही लालच नाही आहे, काही लोभ नाही आहे आणि कोणतंच मी स्वार्थीपणाने सांगत पण नाही आहे. फक्त तुम्ही स्वतः चांगले राहा. कारण माहिती आहे का, जसे तर मी खुश आहे पण माझ्या शेजारी दुःखी खूप असेल तर त्यांचे दुःख पाहून खरंच मी सुखी राहील का? नाही. पण मला जर सुखी राहायचं असेल, मला खुश राहायचं असेल तर माझे नातेवाईक किंवा आपले शेजार पाजारी हेही खुश पाहिजे, हेही सुखी पाहिजे, तेव्हाच तुम्ही सुखी राहू शकता. म्हणून मला असं वाटते की तुम्ही राहा खुश, तुम्ही पण खुश राहा, जगत राहा, हसत राहा, तेव्हाच तुमच्या समोरचे लोक तुम्हाला पाहून हसतील, तुम्हाला पाहून छान जगतील की नाही आनंदित आहे तर आपणही आनंदित राहायला पाहिजे. जर तुमच्या समोरचा व्यक्ती किंवा तुमचा नवरा, बायको, मुलं, बाळ किंवा कोणी असं रडत बसेल किंवा उदास होत राहील तर तुम्हाला खरंच चांगलं वाटेल का? नाही वाटणार ना. की ती रडत आहे तर तुम्हाला चांगलं वाटेल का? तुमचा नवरा जर उदास असेल तर तुम्हाला चांगलं वाटेल का? नाही. म्हणून तुम्ही त्यांना खुश ठेवा, तुम्ही स्वतः खुश राहा, पॉझिटिव्ह विचार करा आणि पॉझिटिव्हली जगत राहा. फक्त एकच मूलमंत्र आहे, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. सकारात्मक तुम्ही विचार करत राहा, बस. ठीक आहे. आणि हे सगळं जर तुम्हाला चांगलं वाटत असेल तर त्यानंतर तुम्ही सबस्क्राईब करा आणि ह्या वेळेतून वेळ काढून बघितलं असेल तर तुमचं खूप सारं थँक्यू.